धन्यवाद देते जिवंत परमेश्वर पिता. मी आभार मानते राजा की या वेळेसाठी प्रभू येशू, ही वेळ तू मग प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलं म्हणून तुला धन्यवाद देते राजा. प्रभू आजचं जे वचन होणार आहे प्रभू येशू राजा, हे मी नाही तर प्रभू माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे निघू दे माझ्या राजा. प्रभू येशू राजा, मी माझ्या बुद्धीने नव्हे तर तुझ्या आत्म्याने मी बोलावा असं कार्य तू घडव माझ्या राजा. आणि जे वचन ऐकतील परमेश्वर पिता, त्या ऐकणाऱ्यांचे कान आणि त्यांचं मन मी तुझ्या रक्तात झाकते प्रभू येशू राजा. त्यांना तू आशीर्वादित करते, वचन समजण्यास लागणारं ज्ञान त्यांना बुद्धी तू दे परमेश्वर पिता. प्रभू जे हरेक अडखळ निर्माण करणारे जे दुष्ट आत्मे आहेत, वचन चोरणारे दुरात्मे आहेत, वचनामध्ये गोंधळ डिस्टर्ब करणारे जे दुरात्मे आहेत, अशा प्रत्येक दुरात्म्यांना सैतानी शक्तीला या परिसरातून मी आज येशूच्या नावाने निघून जाण्याची आज्ञा करत आहे. प्रभू दयाने कृपा करा. जसं संपूर्ण साऊंड सिस्टम देखील तुझ्या रक्तात मी झाकते परमेश्वर पिता, ते देखील तुम्ही आशीर्वादित करा आणि आजचं वचन तुम्ही आशीर्वाद करा. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. हालेलुया. आपण वचन वाचूया याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि 19 ते 20. माझा आवाज जे लाईव्ह ऐकत आहे त्यांना माझा आवाज येत आहे ते आशा धरते मी. हालेलुया. याकोबाचं पत्र याचा 2 अध्याय आणि 19 आणि 20 वचन. किती जणांना वाचायला येतं? इकडे काहीच येत नाही का? काहीच वाचायला येत नाही? मग हात वर करा ना. हालेलुया. वाचायला किती जणांना येतं? बायबल किती जणांनी आणलेत? हालेलुया. तर ज्यांना वाचायला येतं त्यांनी बायबल पण घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजत जाईल. हालेलुया. लवकर वाचू आपण. 19. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. बुद्धीही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास नीट आहे, समजावयास तुला हवे काय? हालेलुया. आजचं वचन काय वाचलं? किती जणांनी ऐकलं आजचं वचन? हालेलुया. वचन असं म्हणतं की एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? धरता का तुम्ही असा विश्वास की आपला एकच देव आहे? हालेलुया. का आपले 33 कोटी देव आहेत? हालेलुया. आपला परमेश्वर त्रेक परमेश्वर आहे, पण तो एक आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा आहे, पण तो एकच आहे. हालेलुया. आणि वचन असं म्हणतं की असा विश्वास तू धरतोस काय? कसा विश्वास? एकच देव आहे म्हणून. बरोबर. पण पुढं वचन असं दिले, ते खूप ऐकण्यासारखं आहे आणि मजेशीर आहे की ते बरे करतोस, चांगले आहे तुम्ही विश्वास धरता ते. पण भूते पण तसाच विश्वास धरतात आणि थरथर कापतात. आता हे कुठेतरी वेगळंच आहे ना. माणूस पण विश्वास धरतात आणि भूते पण विश्वास धरतात. कोण? भूते. बोला, भूते. माणूस आणि भूते. हालेलुया. आपण इतके दिवस आत्मिक जगाविषयी आपण बघत होतो, बरोबर, की आत्मिक जग कसं असतं, त्याच्यामध्ये भूतांचा अभ्यास आपण भरपूर केला. त्याच्यामध्ये हा एक पॉईंट राहून गेला ना, तो म्हणजे की भूत देखील विश्वास धरतात की देव हा एकच आहे. म्हणजे भूतांना पण माहिती आहे की एकच परमेश्वर आहे. हालेलुया. भूतांना पण माहीत आहे की येशू हा देव आहे. हालेलुया. तरी पण वचन काय पुढं असं म्हणतं की भूते देखील विश्वास धरतात आणि काय करतात? थरथर कापतात. म्हणजे ते देवापुढे थरथर कापतात. त्यांना देवापुढे जाण्याची त्यांची हिंमत होत नाही. हालेलुया. बऱ्याचशा अशा गोष्टी आत्तापर्यंत आपण शिकलो होतो. जे आले नव्हते ती गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांनी आतापर्यंत अटेंड केल्या ह्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला माहीत आहे की भूत देखील असतात, की त्यांना देखील आत्मिक जगामध्ये ते कशा प्रकारे सगळ्या गोष्टी क्रिया करत असतात. हालेलुया. त्यांना देखील माहिती आहे की एकच देव आहे. आणि आपण काय धरतो? हा एक विश्वास. बरोबर. तुम्ही आणि मी आणि भूत देखील काय धरतात? विश्वास. म्हणजे आत्मिक जगामध्ये सगळेजण विश्वास ठेवतात. हालेलुया. मग आता विश्वास म्हणजे काय? आता इब्री करासपत्र याचा 11वा अध्याय. बघा, लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हटलं होतं मी, बायबल असेल ना तर तुम्हाला कळतं, लिहिता वाचता आलं तर हा फायदा आहे. इब्रियाचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन.
पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या विषयांचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. बरोबर. म्हणजे काय? आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आशा धरलेल्या म्हणजे काय की कदाचित पुढे ही गोष्ट घडणार आहे. हालेलुया. मी आधीच म्हटलं लक्ष माझ्याकडे राहू द्या. कोण येते कोण जाते आपल्याला बघायचं नाही आहे. मी आधीच म्हटलं इथं देवाची उपस्थिती आहे तर ते भान आपण ठेवूया. काय म्हटलं की आशा धरलेल्या म्हणजे आपण जेव्हा प्रार्थनेला येतो प्रत्येकजण हा एक विश्वास धरतो की मी प्रार्थनेला जाईन आणि तिथं गेल्यानंतर माझे मार्ग मोकळे होतील. ही एक आपली काय आहे? आशा. म्हणजे काय? आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. बरोबर. बरेच लोक आपल्याला प्रश्न करतात ना तुमचं देव असेल तर दाखवा. हालेलुया. पण आपला विश्वास आहे की देव जिवंत आहे. हालेलुया. अरे इतकं भारी वाक्य आल्यानंतर मला वाटलं कोणतरी एकतरी आमेन म्हणेल. आपला देव जिवंत आहे. आमेन. हालेलुया. आपला देव जिवंत आहे. बरोबर. आणि आपल्याला एक आशा आहे की तो एक ना एक दिवस येणार आणि आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला पण कळतं की तुम्हाला समजते. नाही तर तुम्ही शांत बसले की मला वाटणार की हा मी आपली बोलते 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 आणि तुमच्या इकडून ह्या कारणाने त्या कारणाने बाहेर पडत आहे. हालेलुया. आपण तसं नाही करायचं. पहिलं आपण पाहिलं की भूत देखील विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. आणि ते वचन असं म्हटलेलं आहे की विश्वास म्हणजे काय तर जी आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री. आता भूतांना कसला विश्वास आहे की त्यांचा पण एक सार्वकालिक न्याय होणार आहे. हालेलुया. तुम्हाला सांगितलेलेच आतापर्यंत की जे पतित झालेले जे दूत होते खाली पडलेले जे दूत होते देवाचे ते सैतान झाले. हालेलुया. ते नरक दूत आणि सैतान झाले. तर शेवटला त्यांचा देखील न्याय होणार आहे आणि त्यांना पण माहिती आहे की आपला न्याय हा निश्चित आहे आणि त्यांना त्या गोष्टीचा विश्वास आहे की हा देव आमचा न्याय निवाडा करणार आहे. पण आता आपण पुढे बघणार आहोत की त्यांच्या विश्वासामध्ये आणि आपल्या विश्वासामध्ये काय फरक आहे. हालेलुया. आपली आशा आहे देवावरती, त्यांची आशा देवावरती नाही आहे. हालेलुया. जेव्हा स्वर्गदूतांनी पाप केलं त्यांच्या मनामध्ये, जेव्हा देवाच्या विषयी देवाच्या वरती होण्याचा त्यांच्या मनात जेव्हा गर्व आला तेव्हा ते काय झाले? खाली पाडले गेले. पण त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. ही गोष्ट तुम्ही कधी विचार नसेल केला. पण जेव्हा जर बघितलं ना तर असं आहे की स्वर्गदूतांनी जेव्हा पाप केलं त्यांना डबल संधी मिळाली नाही. मनुष्यच आहेत की त्यांना सारखी सारखी संधी मिळते, डबल नाही, सारखी सारखी. मी तर म्हणते देव इतकं कसं काय हे असेल म्हणजे सारखी सारखी आपल्याला संधी देतो. आता एकदा चुकला जाऊ दे, परत आला ना माफ करतो. दुसऱ्यांदा चुकला देव परत माफ करतो. हालेलुया. देवाने ते काय देव कसा आहे? दयाळू आहे. पण तो कोणावरती? ज्यांनी त्याला निर्माण केले ते आपल्या मनुष्यावरती त्यांनी दया केली. स्वर्गदूतांवर त्यांनी चान्स दिला नाही. तुम्ही कुठे वाचला असेल तर बघा, कुठंच दिलं नाही की स्वर्गदूताने. जे इब्रीचं तुम्ही पत्र पूर्ण वाचलं ना, इब्रीमध्येच आहे ते सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्येच आहे ते की देवाचा पुत्र हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे कसं आहे आपण नंतर बघू, तो टॉपिक वेगळा आहे. पण आपल्याला जो मेन टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे स्वर्गदूतांना एवढी सूट नव्हती जेवढी आपल्याला होती. जेवढी दया स्वर्गदूतांवर नाही झाली तेवढी दया आपल्यावरती झाली. कशी? तर आपल्याला देव संधी देत असतो. हालेलुया. आणि आपल्याला तो एक भरोसा ठेवायचा आहे की आपल्याला भरोसा ठेवायचा आहे की आपण त्या देवावरती जे विश्वास ठेवतो तो आपल्याला प्रतिफळ देईल. मग आपल्याला कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे ते तुम्हाला मी सांगते आता. इब्रीकरस 11वा अध्याय पहिले पेत्राचा पहिला अध्याय आणि 8 ते 9 वचन. थोडं मी इकडे तिकडे जाते जरासं, त्याच्यामुळे राग नका म्हणू. अश्विनी, पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 8 ते 9. त्याला पाहिले नसता त्याजवर तुम्ही मोबाईल प्रीती silent करता. आता तो दिसत नसता त्याजवर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचा शेवट म्हणजे आपल्या जीवाचे तारण
उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. हालेलुया. वचन असं म्हणतं की त्याला पाहिले नसतानाही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. कोणावरती? देवावरती. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसन जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने तुम्ही उल्हासता. म्हणजे काय की आपल्याला येशू हा सध्या दिसत नाही आहे, पण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे की येशूवरती विश्वास ठेवल्याने माझ्या आणि माझ्या परिवाराचं कुटुंबाचं तारण झालेलं आहे. येशूवरती विश्वास ठेवल्याने माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणजे काय आहे हा विश्वासाने आपल्याला कळतं की माझ्या पापाची क्षमा झाली आहे. म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तिथेच असं वरती एक वचन दिलेलं आहे की 3, 4, 5 असे एकत्रच दिलेले आहे. त्याच्यामध्ये जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्यास तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. म्हणजे काय आपल्याला एक विश्वास आहे की आपण एक ना एक दिवस स्वर्गात जाणार, जिवंतपणी किंवा मेल्यानंतर. हालेलुया. बरोबर. हा काय आहे आपला विश्वास. विश्वास ठेवण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. हालेलुया. बरेचसे लोक विश्वास ठेवतात. आपण का तो बहुत भरोसा है. हालेलुया. मैं मानती परमेश्वर है, मैं मानती खुदा है, लेकिन क्या मानते. हालेलुया. बरोबर. मी आतापर्यंत म्हणजे लग्न झाल्यापासून इतक्या, त्याच्या आधी तर आम्ही कधी येशूला माहीत नव्हतं. मला थोडं माहीत होतं, पण लग्न झाल्यानंतर बरेचसे असे तुमच्यासारखे मला बरेचसे जण भेटले. काही आले, काही गेले, काही टिकले, काही नाही टिकले. पण जे सोडून गेले ते जास्त करून असं कॉन्फिडन्सनी मागायचं नाही. माझा सगळ्यात जास्त माझा विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे ते फक्त काय करायचे, ते फक्त काय करायचे, बोलायचे माझा खूप विश्वास आहे, माझा खूप विश्वास आहे. विश्वास तर भूत पण धरतात. वचन काय म्हणतं याकोबाच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये की भूत देखील विश्वास धरतात आणि थरथर कापतात. मग तुम्ही कोणासारखा विश्वास धरता ते आता आपलं डिपेंड आहे. हालेलुया. आता लक्षात आलं ना कुठंतरी की मला काय सांगायचं आहे. बरोबर. आता विश्वास ठेवणं का महत्त्वाचं आहे, कारण इब्रिकरांचा 11वा अध्यायामध्ये जर आपण पाहिलं ना की आपण ज्या न दिसणाऱ्या येशूवरती आपण विश्वास ठेवतो. खूप कमी लोकांना येशू दिसलेला आहे. म्हणजे येशूचं पुनरुत्थान झालं त्याच्यानंतर आत्ताच्या याच्यामध्ये खूप कमी लोकांना येशू दिसलेला आहे. जसं पास्टरने आदल्या वेळेसच बहुतेक आदल्या रविवारीच पास्टर DJ दिनाकरांची त्यांनी साक्ष दिली की कशा प्रकारे देवाचा आत्मा त्यांना स्वर्गामध्ये नरकामध्ये नेऊन त्यांना सर्व काही गोष्टी दाखवल्या. इकडं लक्ष राहू द्या. हालेलुया. आदल्या रविवारी होते ना त्यावेळेस आपण कोणाची साक्ष ऐकली होती, पास्टर DJS दिनाकरांची. त्याने येशूला पाहिलं होतं. बरोबर. म्हणजे आपण जो येशू दिसत नाही त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. बरोबर. ज्या न दिसणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती आपण आशा ठेवतो, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. बरोबर. कारण का जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही देवावरती तोपर्यंत वचन असं म्हणतं की आणि 11 इब्रिकरांचा 11वा अध्याय ज्यांना लिहायचं ते लिहू शकतात. इब्रिकरांचा 11वा अध्याय आणि 6वा वचन. कारण का आणि विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. हालेलुया. हालेलुया. वचन असं म्हणतं की देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरा. म्हणजे देवाजवळ म्हणजे कुठे, प्रार्थनेला येणाऱ्यांनी काय करायला पाहिजे, असा एक विश्वास ठेवायला पाहिजे. कसा की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. असं म्हटले का जे येतात प्रार्थनेला बसतात त्यांना फक्त असं नाही. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत. त्यांनी काय म्हटलेले की जे देवाजवळ येतात आणि त्याचं काय करतात, तो आहे म्हणजे काय, तो आहे म्हणजे काय, होता मरून गेला, येशू मरून गेला पण तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना इथपर्यंतच माहिती आहे की येशूला खूप मारलं आणि क्रूसावर टांगलं. त्याच्या पुढे काय झालं ते माहितीच नसतंय. हालेलुया. कारण त्यांना फक्त वधस्तंभ माहीत असतो, वधस्तंभावर मेलेला येशू माहिती असतो, पण तोच येशू मरणातून 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला ना
ह्या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहेत. हालेलुया. आपण पुष्कळ देव पाहिलेत, पण आपल्यासाठी मरण पावलेला एकच देव आहे. बरोबर? कारण एकच देव आहे आणि तो आपल्यासाठी मरण पावला, पण तो देव तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला म्हणजे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की तो आहे, तो आजही जिवंत आहे. तो मेलेला नाही आहे, मेला होता, आता तो जिवंत आहे आणि आज तो आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. आज तो आपल्यासाठी प्रार्थना करत आहे स्वर्गामध्ये की आपण कुठे परीक्षेमध्ये पडू नये, आपल्या हातून काही चुका होऊ नये, किंवा आपल्याला वारंवार संधी आपल्याला मिळते त्याचा आपण संधीचा फायदा घेणं, यासाठी देव आपल्यासाठी काय करत असतो? मध्यस्थी करत असतो. म्हणजे काय? जे देवाजवळ येणारे आहेत त्यांनी काय करायचं? असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणारे आहेत त्यांना काय करतो? तो प्रतिफळ देणार. म्हणजे जे आपण प्रार्थनेला नेहमी येतो आणि विश्वासाने प्रार्थना करतो आणि त्याचं प्रतिफळ काय आपल्याला देव देणार, हा एक विश्वास ठेवायचा. हालेलुया. आता आपण हा विश्वास ठेवला असं मी गृहीत धरते की सगळ्यांनी हा विश्वास ठेवला आहे, कारण त्याशिवाय आपण देवाला काय करू शकत नाही? संतोष होऊ शकत नाही. कारण वचन म्हणते की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. संतोषविणे म्हणजे काय? जरा अवघड मराठी शब्द आहे, शॉर्टकटमध्ये सांगते, त्याला खुश करणे. देवाला जर खुश करायचं आहे, हालेलुया, ते कोंबडा आणायचा, एक बोकडा आणायचा. हालेलुया. बरोबर बोलले ना मी? मग काय करायचं आहे? हालेलुया. बरोबर. आपल्याला काय ठेवायचं आहे? विश्वास. आणि कोणता विश्वास ठेवायचा? की तो आहे, तो जिवंत आहे आणि तो आपल्याला प्रतिफळ देणार. हालेलुया. आता कुठेतरी कळतंय की मी कसला विश्वास ठेवलाय ते. हालेलुया. आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत की हा येशू देव आहे, तो बरं करतो. हालेलुया. पण इथे जादूटोणा होत नाही, इथे मंत्रतंत्र होत नाही. हालेलुया. बरेचसे जण अशा आलेल्या असतात की ह्याने सांगितलं, त्याने सांगितलं की जा बाबा तुझे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी, सुटण्यासाठी, समस्या सुटण्यासाठी आपण इकडे येतो आणि तेवढ्यापुरतंच आपण त्या देवाला गृहीत धरतो. हालेलुया. आणि तेवढ्यापुरता आपला विश्वास धरतो. हालेलुया. आपल्याला भूतांसारखा विश्वास धरणारा आपल्याला व्हायचं नाही आहे. हालेलुया. भूतं पण थरथर कापतात, पण माणूसच देवाला घाबरत नाही. किती अजब गोष्ट आहे. मी इतकं ते वचन वाचलं ना, म्हणजे कसं झालं, मला जेव्हा माझी साक्ष किती जणांना माहिती आहे? ठीक आहे, मला पण दुष्ट आत्मा लागला होता. हालेलुया. पास्टरने एक दिवस सांगितलं असेल तुम्हाला की 10 लोक धरायला होते. हालेलुया. तर मला देखील जेव्हा दुष्ट आत्मा लागला होता ना, तर मला पास्टरसारखे 10 लोक असे धरण्यासाठी राहायचे स्पेशल, आणि मग पास्टर येऊन दुसरे ते प्रार्थना करायचे. त्याच्यानंतर मी शांत व्हायचे. माझ्या हातावरती अजूनही ते मार्क्स आहेत, जे म्हणजे मी स्वतःला म्हणजे ते दुष्ट आत्म्याने मला मारून, म्हणजे त्याच्यातून मला देवाने बाहेर काढलं, त्याच्यातून मला वाचवलं. खूप मला हालापेष्टामधून जावं लागलं. असं नाही की डायरेक्ट एकदा विश्वास ठेवल्यानंतर मी बरी झाले, असतला भाग नाही आहे. त्यावेळेस मला हे वचन मला त्याने वाचायला दिलं होतं. मला त्याने बरेचशी वचनं पाठ करायला दिली होती. कारण मला जेव्हा असं त्रास व्हायचा ना, मी एकदम पूर्ण सुरुवातीला मला एकदम असं भीतीसारखं वाटायचं, घाबरून जायचे, आणि नंतर मला चक्कर यायची आणि असं वाटायचं मी झोपले, पण ॲक्च्युली मी झोपलेली नसायचे. त्यावेळेस मी बरंच काय काय करायचे. हालेलुया. ह्याला मार, त्याला मार, असं म्हणजे असं माझा तो दुष्ट आत्मा करून घ्यायचा. ह्याला शिवी घाल, त्याला शिवी घाल. मग सगळ्यांना म्हणजे दुष्ट आत्मा म्हटलं ना, तुम्हाला माहिती आहे, तर किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, की एखाद्याला भूत लागलं की तो माणूस कसा असतो, ते त्याला कंट्रोल करणं मुश्किल असतं, त्याला धरून ठेवणं मुश्किल असतं. तशी अवस्था व्हायची माझी. मला त्या जे पास्टर वगैरे होते त्यांनी मला असं सांगितलं होतं की तू ना ही वचनं वाचत जा, तू ही वचनं सतत बोलत राहा, की वचनं पाठ करत राहा. आणि ते वचनं मला वाचताना मला असं कंटाळा यायचं. म्हटलं काय कामं सांगतात, हे दुसरं काहीतरी सांगायचं ना. कारण की दुसऱ्या ठिकाणी कसं हे आणा, ते आणा, अगरबत्ती लावा, हे शॉर्टकट काम आहेत ना. हालेलुया. ते पटकन जमतात. पण हे आपल्याला खूप अवघड जातं ना करायला. वचन वाचायला, वचन ऐकायला, वचनामध्ये चालायला, हे खूप कठीण जातं आपल्याला. मला वचनाला बसलं की मला झोप यायची. हालेलुया. मी खोटं बोलत नाही, मी खरं बोलते. मी तुमच्यासारखीच होते तिथं अशी कोपऱ्यामध्ये बसून ऐकायला, कारण मला लांब कोपऱ्यातच बसवायचे. कारण मध्ये जर बसवलं तर मग धांगडधिंगा व्हायचा. हालेलुया. गाण्यांचा आवाज सुरू झाला की मी पूर्ण घुमायचे. हालेलुया.
म्हणून मला काय करायचे, ऑलरेडीच माझे हातपाय बांधून ठेवलेले राहायचे. ते सुटून मग त्यांना माहिती आहे हे पण सुटणार ती, म्हणून मला असं एका साईडलाच कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. मग वचन सुरू झालं की मला नेहमी झोप यायची आणि असं वाटायचं की ह्याच्यासारखी भारी झोप मला कुठंच लागत नाही. आणि मी रात्र हालेलुया. मी का सांगते तुम्हाला, तुम्ही म्हणाल की पास्टर सिस्टर आम्हाला सांगतात विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, वचन वाचा, प्रार्थना करा, त्यांना काय बोलायला, आम्हाला कसं होतं आम्ही काय सांगू तुम्हाला, आम्हाला झोपच कंट्रोल होत नाही. हालेलुया. बाबा आम्ही पण तुमच्या ह्याच्यात नाही गेलो आहे, तुमच्यासारखी परिस्थिती आमच्यावर पण आलेली आहे. मी रात्रभर झोपत नव्हते, मला तो त्रास व्हायचा ना, मला असं भास व्हायचं कोणीतरी माझ्या जवळ आहे, कोणीतरी दुष्टशक्ती मला डायरेक्ट दिसायची ती अशी. मी इतकी थरथर, मला इतकी भीती वाटायची की मला बाथरूमला जायला देखील मी इतकी घाबरायचे की मी अक्षरशः बायबल घेऊन जायचे बाथरूममध्ये, कारण प्रार्थना माहीत नव्हती ना मला. हालेलुया. म्हणजे असं प्रार्थना मला करता येत नव्हती, कारण आमच्या तिकडे माझ्या माहेरी अजून चर्च नाही आहे, कुठलं पास्टर नाही आहे, कोणी नाही आहे अजून पण. तर त्याच्यामुळे मला प्रार्थना म्हणजे काय माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच माहीत होतं की येशूच्या नावाला भूतं घाबरतात. हालेलुया. मला फक्त एवढंच माहिती होतं की येशूच्या नावाला भूतं घाबरतात. मग हे बायबल पण घेऊन जायचं आतमध्ये, आंघोळी करताना सुद्धा तिथे समोर बायबल ठेवून द्यायचे मी. हालेलुया. तुमच्यासाठी खूप हसण्यासारखी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप कठीण होती. मला एक एक सेकंद मला अशी झोप लागायची नाही. मला असं वाटायचं आता काय होईल. मग त्याने मला सांगितलं तू वचन वाचत राहा. सुरुवातीला वचनामध्ये झोप यायची नाही, तुला कंट्रोल करायचं आहे, तुला स्वतःवरती विजय मिळवायचा आहे, कारण माझ्यामध्ये त्यावेळेस दुष्ट आत्मा होता, म्हणून म्हणायचे तुला त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे, तुला ते करायचं आहे. आणि मी इतकी कंटाळले होते, मी अक्षरशः आईला म्हणाले माझ्या, एक तर तू तरी मला मारून टाक नाही तर मी तरी मरून जाते. मी असं वाक्य म्हटलं होतं माझ्या आईला. आणि सिरियसली सांगते, मला असं वाटायचं की कुठेतरी जाऊन जीव द्यावा, की एवढा त्रास होता मला की पुष्कळ वेळा मला दवाखान्यात नेलं आहे, ICUमध्ये नेलेलं आहे, चान्स नाही काय म्हणून सांगितलं होतं. देवाकडे पण आले पण लगेच रिझल्ट येत नव्हता, कारण इतका त्रास व्हायचा की इतकी लोकं धरायला यायची. एकदा माझ्यामध्ये पांडूसारखाच एक मुलगा होता, तो मला फक्त धरायला आला त्याने, आणि माझं काय लागलं मला माहिती नाही, माझा हात लागला का पाय लागला, त्याच्या इथे पोटामध्ये असं ते लागलं आणि त्याची पूर्ण पाठीमध्ये जी कळ गेली, त्याला दुसऱ्या दिवशी ॲडमिट करावं लागलं. हालेलुया. आता म्हणजे हालेलुया. म्हणजे त्यावेळेस जी शक्ती येते, जी दुष्ट शक्ती येते, त्याचं जे फटका होता ना ते खूप बेकार त्याला लागला, तो अटॅक त्याच्यावरती झाला होता ते. त्याच्यामुळे मला धरायला सुद्धा घाबरायला लागले. मग नंतर असं केलं की असे जे जिमला जाणारे होते ना हट्टेकट्टे, त्यांना नंतर माझ्यासाठी असं बॉडीगार्ड म्हणून ठेवायला लागलं. इतकं मला लाजिरवाणं वाटायचं की तेव्हा ही काय वेळ आली माझ्यावरती. मग ह्याच्यापेक्षा मला जगवलं तरी कशाला, म्हणजे मी स्वतःला कोसत राहायचे, स्वतःला मी दोष देत राहायचे की तू मला जगवलं कशाला, की मला हे पुढं असे भोगायला लागणार, मग तुम्हाला जगवलं कशाला, मला मरू द्यायचं होतं कुठंतरी. हालेलुया. पण कसं आहे, देवाला माहिती आहे की माझी ही साक्ष कोणासाठी तरी उपयोगी होणार आहे, कोणीतरी माझी साक्ष ऐकून त्यांच्या जीवनामध्ये देव कार्य करणार आहे. देवाला माहिती होतं की मला एक दिवस इथं यायचं आहे, देवाची सेवा करायची आहे, म्हणून मला देवाने जिवंत ठेवलं. आणि मी अजून पण देवाला म्हणते, देवा मला लवकर मरण नको, जोपर्यंत तुझं स्वर्गाच्या राज्यासाठी मी इतकं काम करत आहे ना तोपर्यंत मला मरण नको आहे. हालेलुया. मला सांगायचं तात्पर्य असं होतं की आपण देवाला विश्वासाशिवाय त्याला आपण खुश करू शकत नाही. हालेलुया. त्यावेळेस मी विश्वास ठेवला होता, पण फक्त विश्वास ठेवून माझं काम होत नव्हतं. हालेलुया. कारण माझा जो सारखा वारंवार दुष्ट आत्मा येत होता, त्याच्यामुळे ना मी जास्त वेळ गुडघ्यावरती प्रार्थना करू शकत होते, कारण बरेचसे लोक यायचे, जसं मंडळीमध्ये तुम्ही सगळे आहे भाऊ बहीण सगळे एकत्र येतात तसे मी पण यायचे. आणि हा आला तो आला, तू पापाची क्षमा माग, बरं. एक आला, तू उपास धर, बरं. हालेलुया. कोणी म्हणायचं तू असं कर, कोणी म्हणायचं तू तसं कर. म्हणजे बरेचसे जण, काही काही जण असे पण आहेत, तू जादू टोण्याकडे पण जा, असे पण सांगणारे होते मंडळीतून. हालेलुया. हालेलुया. बरेच वेळा असं देखील घडतं. हालेलुया. पण माझा विश्वास होता की नाही, देव मला बरं करेल. मला एक त्यावेळेस खात्री होती की माझा देव मला बरं करेल. हालेलुया. हालेलुया. आपण लक्ष देऊया, कारण देवाला आपण विश्वासाशिवाय खुश करू शकत नाही. बरोबर. मग आता विश्वास जो आहे तो कितपत कार्य करतो आणि विश्वास कधी निष्फळ ठरतो ते वाचणे आपण बघूया. याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि 19 त्याचं 24वं वचन.
तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. हालेलुया. म्हणजे फक्त विश्वासाच्या द्वारे नाही तर काय, क्रियाने. कोणाने? क्रिया. काय करावी लागते? क्रिया. क्रिया म्हणजे काय? तेच मला समजावं लागणार आहे. हालेलुया. म्हणजे जे आपण करतो. हालेलुया. आपण सकाळी उठतो, प्रार्थना करतो, आपण ब्रश करतो. हालेलुया. आपण आंघोळ करतो. ह्या क्रिया झाल्या. हालेलुया. ह्या काय झाल्या? क्रिया. आपण जेवतो, बसतो, उठतो, खातो, पितो, चालतो. ह्या काय झाल्या? क्रिया झाल्या मराठी व्याकरणामध्ये. हालेलुया. जे भाऊ बहीण शिकले त्यांना मराठी व्याकरण झालं असेल. हालेलुया. क्रियापद आहे हे. काय? चालणे, बोलणे, बसणे, उठणे, खाणे, पिणे. बरोबर. म्हणजे मनुष्य फक्त विश्वासाशिवाय फक्त विश्वासाने नाही तर क्रियाने सुद्धा काय होणार आहे? नीतिमान ठरणार आहे. कारण तिथं 26वे वचन म्हणतं की जसं शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रिया वाचून निर्जीव आहे. तुम्ही जर विश्वास धरता आणि काहीच क्रिया करत नाही, तुमचा विश्वास जो आहे तो पूर्ण व्यर्थ आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास धरता येशू देव आहे, तुम्ही विश्वास धरता येशू चमत्कार करतो, पण तुमची काहीच क्रिया नाही आहे ना. हालेलुया. तुमचं काही हेच नाही आहे ना की बाबा मी देव लय भारी आहे, तो लय भारी देव, जबरदस्त देव आहे तो. कुठलाच देव तसा नाही इतका जबरदस्त आहे, पण तुम्ही ना माझ्यासाठी प्रार्थना करा बरं का, माझ्या आठवण ठेवा प्रार्थनेमध्ये, आणि हे कुठेतरी शॉपिंगला. हालेलुया. हालेलुया. एवढ्या पटल्या गोष्टी. कारण नितीनकडे जास्त प्रेयर रिक्वेस्ट येतात, तर नितीन विचार करेल मी प्रार्थना करू की नको कोणासाठी. हालेलुया. आम्ही बऱ्याचशा लोकांना हेच म्हणतो, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही वचन वाचा. आम्ही तुम्हाला क्रिया करायला सांगतो. हालेलुया. कारण प्रतिफळ कोणाला मिळणार आहे? तुम्हालाच मिळणार आहे. हालेलुया. आमचं काम आहे सांगायचं, करायचं काम कोणाचं आहे? तुमचं. हालेलुया. कारण विश्वास वाचून देवाला आपण खुश करू शकत नाही, पण जर तो विश्वास त्याच्यामध्ये जर क्रिया नसेल तर काय आहे ते पूर्ण झिरो आहे. म्हणजे आपण एवढी मेहनत करणार. आता फॉर एक्झाम्पल मला ॲक्च्युली डेमो करायचा होता, पण आपल्याला तसं काही जमलं नाही. आता उदाहरणार्थ आपण असं धरूया की गाडी आणली, एकदम खूप महाग अशी छानपैकी गाडी आणलेली आहे, सेलवर चालणारी, रिमोटवर चालणारी. हालेलुया. ती असं तर मस्त जमलं असतं का. पण आता असं समजूया, आपण गृहीत धरूया की एक रिमोटची गाडी आणलेली आहे आणि एकदम भारी गाडी आहे आणि आपल्याला ती चालवायची आहे. बरोबर. आणि त्याच्यामधले आपण सेल काढून टाकले आणि रिमोट हातात